वीकेंडला जर भाज्या संपल्या किंवा उन्हाळ्यामध्ये भाज्यांचं प्रमाण थोडंसं कमी होतं किंवा भाज्या खूप महाग भेटतात, तर आज कोणत्याही भाजीचा वापर न करता मस्तपैकी मुगाचा झणझणीत डाळ कांदा आज मी बनवतेय। तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। तर हा मुगाचा डाळ कांदा बनवण्यासाठी 15 मिनिटं अगोदरच 1 वाटी एवढी मुगाची डाळ मी पाण्यामध्ये भिजण्यास ठेवलेली होती। डाळ एकदम परफेक्ट भिजली गेलेली आहे आणि जर तुम्हाला घाई असेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही ही 5 मिनिटे भिजण्यास ठेवू शकता। 5 मिनिटांमध्ये देखील ही परफेक्ट अशी भिजली जाते। आणि हा जर तुम्हाला मुगाचा डाळ कांदा सकाळी सकाळी बनवायचा असेल तर तुम्ही रात्री देखील ही डाळ भिजण्यास ठेवू शकता। आता गॅसवर एका कढईमध्ये 3 ते 4 पळीवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे। शक्यतो ही भाजी करण्यासाठी थोड्याशा शिल्लकच तेलाचा वापर करायचा आहे। तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाऊण चमचा मोहरी आणि पाऊण चमचा जिरे टाकलेले आहेत आणि दोन्ही देखील मस्त असे तडकू द्यायचे आहेत। थोड्याशा शिल्लक तेलाचा वापर केल्यामुळे ही भाजी देखील चविष्ट लागते। आता जिरे आणि मोहरी मस्तपैकी तडकली की त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता या भाजीमध्ये आपल्याला कांद्याचा वापर थोडासा शिल्लकच करायचा आहे। आता हा कांदा मंद आचेवर थोडासा सॉफ्ट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतून साधारण 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। आता हा कांदा सॉफ्ट आणि ट्रान्सपरंट देखील झालेला आहे। ची फ्लेम मिडियम ठेवून साधारणतः इथे मी 9 ते 10 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। आता ही कढीपत्त्याची पाने देखील मस्तपैकी अशी कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहेत। आणि नंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये टाकून दिलेला आहे। आता हा टोमॅटो देखील कांद्यासोबतच छान असा परतून घ्यायचा आहे। आता हा डाळ कांदा बनवताना शक्यतो टोमॅटो आणि कांद्याचा वापर थोडासा शिल्लकच केल्याने ही भाजी मस्त अशी चटपटीत बनते आणि खायला देखील तेवढी स्वादिष्ट लागते। तर टोमॅटो देखील मंद आचेवर मस्तपैकी सॉफ्ट होईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये मी थोडंसं वाटण टाकलेलं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो हलकासा खलबत्त्यात ओबडधोबड कुटून घेतलेला आहे। आता यामध्ये तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट जरी टाकली तरीही चालेल, पण मी सोबतच थोडीशी कोथिंबीर यामध्ये कुटून घेतलेली आहे। आता हे वाटण यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि मंद आचेवर हे पुन्हा 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेणार आहे। आणि ही लसण अद्रकची पेस्ट परतून घेताना मध्ये मध्ये थोडंसं हलवायचं आहे, नाहीतर हे तळाशी लागू शकतं। आता तुम्ही पाहू शकता सर्व जिन्नस मस्तपैकी असे परतून झालेले आहेत। आता यामध्ये काही कोरडे मसाले टाकायचे आहेत। पाऊण चमचा धने पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, 2 ते 3 चिमूटभर हिंग घेतलेला आहे, पाऊण चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि सोबतच अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला घेतलेला आहे। हे सर्व कोरडे मसाले यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे आहेत। तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा अजूनही कोणता मसाला ऍड करू शकता। तर मसाले देखील चांगले परतून झाल्यावर तुम्ही पाहू शकता या मसाल्याने तेल सेपरेट केलेलं आहे आणि नंतर यामध्ये भिजून घेतलेली मुगाची डाळ टाकून द्यायची आहे। डाळ कांदा बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा मस्तपैकी चटपटीत आणि झणझणीत असा हा डाळ कांदा बनवून तयार होतो। अगदी तुमच्या घरात कधी भाजीला काही नसेल तर तेव्हा तुम्ही झटकीपट असा हा डाळ कांदा बनवू शकता। आता या मसाल्यामध्ये ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे सर्व डाळ या फोडणीमध्ये चांगली मिक्स करून झाल्यावर शेवटी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही डाळ शिजण्यास जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे, पण शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आणि जर ही भाजी तुम्हाला थोडीशी पातळ बनवायची असेल तर पाण्याचा थोडासा वापर शिल्लकच करायचा आहे। तर इथे मी ही भाजी थोडीशी कोरडीच बनवणार आहे, त्यासाठी इथे मी कमी पाण्याचं प्रमाण ठेवलेलं आहे। पण लक्षात राहू द्या, अगोदरच ही डाळ आपण भिजून घेतलेली आहे, त्यामुळे इथे कमी पाण्याचाच वापर करायचा आहे। आता या डाळ कांद्याचा तुम्ही रंग पाहू शकता, अतिशय अप्रतिम असा आलेला आहे। आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून कढईवरती झाकण ठेवून द्यायचं आहे। साधारणतः 5 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि 5 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे। तर पहा मस्तपैकी आपली ही डाळ शिजली गेलेली आहे। आता याच्यापेक्षा आपल्याला ही डाळ जास्त गाळाशी शिजून घ्यायची नाही। तर पहा, कमीत कमी वेळेमध्ये कोणत्याही जास्त साहित्याचा वापर न करता, कोणत्याही भाजीचा वापर न करता मस्तपैकी आपण झणझणीत हा डाळ कांदा बनवलेला आहे। हा डाळ कांदा तुम्ही मस्तपैकी पोळीसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत सर्व करू शकता। तर आजचा हा झणझणीत डाळ कांदा तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।